भेटतात ते ताल्यामध्ये भेटतात. म्हणून हा ताला किती दुर्लभ आहे. पण हा ताला असाच भेटेल तर बिना अधिकाराशिवाय त्याला काहीतरी अधिकार लागेल. तोच अधिकार सांगितला अभंगाच्या प्रथम चरणात. स्थापन केलेला आहे. आणि तंठामध्ये म्हणले तंठावर नाही म्हणजे ज्याने आपल्या तंठामध्ये कृष्णाचं नामस्मरण अखंडित केलेलं आहे आणि ह्या अखंडित नामामुळे अवघा जन्मप्रकाश सर्वत्र त्याला कृष्णमय असं दिसू लागलेला आहे. असा जो आहे तो अधिकारी आहे. तशाचा ताला वाटण्याचा अधिकारी दोन अधिकारी आहे ज्याच्या तंठामध्ये सतत कृष्णाचं नामस्मरणाचं संधान आहे. जो सतत कृष्ण नामस्मरण करतो आणि कृष्ण नामस्मरण केल्यामुळे अविरत कृष्णाच्या भक्तीमध्ये जो रत आहे. जसे तुटोबाराय कृष्णाच्या भक्तीमध्ये रत आहेत. तुटोबाराय भगवंताच्या नामस्मरणामध्ये जागृती स्वप्नी याच्या मध्यंतरीच्या सुषुप्ती या सुद्धा भगवंत दिसू लागलेला आहे. तुटोबाराय नामस्मरणात इतके दूर आहे की माझी मद झाली अनावरणाचा छंद या नामाचा देजला ते शिंत आली तेवढंच नामस्मरण माझं राहिलं. जांभळी आली तेवढंच माझं नामस्मरण राहिलं. नाहीतर अन्य काय मी फक्त काय केलं नामस्मरणच केलं. असं अविरत नामस्मरण करून अविरत नाम घेऊन तंठी कृष्णमणी धारण केला आणि त्या नामाचं साह्य असं झालं अवघा जनी प्रकाश.
सर्वत्र मला काय दिसू लागलं? भगवंत दिसू लागला. हा अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान. प्रकाश म्हणजे काय माहितीये का? आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? अंधार आहे. आपल्या अंतःकरणामध्ये फार प्रकारचा अंधार आहे. भगवंत आपल्यामध्ये एवढा अंधार आहे की आपल्याला देव वेडला वाटतो ना, आपण वेडले वाटतो. देव आणि शिव म्हणजे ब्रह्म आपणच आहोत ही आपल्याला अजूनपर्यंत ज्ञानप्राप्ती झालेली नाही. ही ज्ञानप्राप्ती कशाने होईल? नामस्मरणाने होईल. नामस्मरण केलं की काय होईल? सद्गुरु प्राप्त होतील. हा सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाये आधी आधी. भगवंत म्हणजे नाम घेतलं की सद्गुरूची प्राप्ती. सद्गुरूची प्राप्ती सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्यानंतर काय होईल? जीव आणि ब्रह्म ज्ञानाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि अवघा जनी प्रकाश. सर्वत्र देव दिसू लागेल. नामदेव रायांची तथा प्रत्येकाला ज्ञात आहे. नामदेव रायांना एवढा अहंकार होता की फक्त देव म्हणजे विटे उभा असलेला देव आणि मी म्हणजे भगवंताचा सर्वात लाडका लढीवाळ भक्त. आणि अहंकार झाल्यामुळे संत सभेमध्ये नामदेवरायांचा अपमान झाला. नामदेवरायांना तत्स ठरवण्यात आलं. नामदेवरायांना तत्स ठरवल्यानंतर परत देवाजवळ आले. देवा तू मला 27 वेळा दर्शन दिलं तरी सुद्धा ही मंडळी मला तत्स म्हणतात. याचं कारण काय? याचं कारण असं आहे की तुला अजून जीव ब्रह्म इत्याचं ज्ञान प्राप्त झालं नाही आणि ते ज्ञान माझ्यामुळे प्राप्त होणार नाही. हे ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी तुला गुरु प्राप्त करून घ्यावे लागतील. गुरु प्राप्त करून द्यायचं असेल तर काय तर तू अवढा नाडनाथला जा. अवढा नाडनाथला गेल्यानंतर तिथं तुला एक गुरु भेटतील आणि तिथे गेल्यानंतर ते तुला जे ज्ञान प्रस्थापित करतील, तुझ्या मस्तकावर हात ठेवतील आणि तुला जीव ब्रह्म इत्य ज्ञानाचं ज्ञान देतील. म्हणजे सद्गुरु वाचून आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार नाही. हे ज्ञान प्राप्त होईल कशामुळे होईल? फक्त कंठामध्ये कृष्ण म्हणून धारण केल्यामुळे होईल. आणि ह्यानं काय होईल माहिती आहे का? अंधार दूर होईल आणि जनी वनी निरंजनी वासुदेव समान. जनी वनी निरंजनी सर्वत्र तो वासुदेवम सर्वमिती. ही जी प्रचिती आहे ती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. मग जरी श्वान जरी आलं तर त्याच्यामध्ये तुपाची वाटी घेऊन धावू इतकी अनन्यता आपल्यामध्ये निर्माण होईल. सर्वत्र देव दिसू लागेल. पण इत्याच दृष्टी पुरेशा आहेत का हो? सर्वत्र देव दिसावे इत्या दृष्टी पुरेशा नाही. त्याला वाटण्यासाठी काय करावं लागेल? तर वैष्णव निता संभ्रम अबंधाचं दुसरं चरण.
त्याला घेण्याचा अधिकार कुणाला आहे तर फक्त चरणाच्या किती ह्याच्यात सांगितलं, उत्तरार्धामध्ये सांगितलं की वैष्णव नित्या संभ्रम, वैष्णव नित्या संभ्रम. इथं नुसतं वैष्णव म्हटलं असतं तर चाललं नसतं, नुसतं वैष्णव म्हटलं असतं तर. वैष्णव म्हटलं याचं कारण काय, वैष्णव हे सामान्य नाही, तो नित्य असावा लागतो. त्याच्या अंतःकरणाने कोणत्याही पद्धतीचा संभ्रम नसावा, असा वैष्णव असावा लागतो. वैष्णव तसा असावा, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. वैष्णवाचं सर्वात महत्वाचं लक्षण काय सांगितलं, ज्याची संपूर्ण माया ही भगवंतावर अर्पण आहे, ज्याला भगवंताशिवाय काहीही दिसत नाही, त्याला काय म्हणावं, वैष्णव म्हणावं. 4 तुळशीच्या माळा घातल्या, कपाळ भरून दंड लावला म्हणजे तो वैष्णव होत असतो का हो? नुसते 4 माळा घातल्या, कपाळ भरून दंड घातला तर तो दिखाव्याचा वैष्णव होईल, पण निष्ठावान वैष्णव होणार नाही. निष्ठावंत वारकरी व्हायचा असेल तर ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावे. पथ्य सांभाळल्याशिवाय विठ्ठल मात्रा घेता येत नाही. आणि पथ्य सांभाळलं आणि निष्ठावंत वारकरी झालं तर म्हणतो तर निष्ठा वैष्णव आहे. त्याच्याशिवाय वैष्णवता स्वीकारता येत नाही. वैष्णव जर पाहिजे तर त्याची सर्व माया कुठे पाहिजे, देवापाशी पाहिजे. भगवंताला असा वैष्णव आवडतो ज्याची आशापाश निवारले. समारंभ परित्यागी योमेत भक्ता समेप्रिया. मला कोणता भक्त आवडतो, कोणता वैष्णव आवडतो, ज्याला आशा पाश नाहीत, ज्याला कोणत्याही पद्धतीची अपेक्षा नाही. इथं बसलेले सर्व मंडळी सांगा आम्ही परमार्थ करतो तशासाठी, आमच्या जीवनातल्या अप्राप्त गोष्टी प्राप्त व्हाव्या यासाठी तर आमची झटक आहे. आमचा परमार्थ चाललाय तशासाठी. कुणाला मूल नाही म्हणून परमार्थात आहे, कुणाचं धन कमी म्हणून तो परमार्थात आहे, कुणाला समाधान प्राप्त होत नाही म्हणून परमार्थात आहे. परमार्थात येण्यासाठी कुठली तरी आशा आहेच ना. आशेशिवाय परमार्थ होतोय का आपला? कुठली तरी आशा आपल्याजवळ आहे म्हणून आम्ही परमार्थात आहोत. निता वैष्णव म्हणा, आणि ज्याच्यामध्ये भेद नाही त्याला निता वैष्णव म्हणा. हा वैष्णवाची दुसरी वाक्यता आहे ती वैष्णवय जड वैष्णवांचा धर्म भेदा वेद ब्रह्म अमंड. ज्याच्या अंतःकरणाने कोणत्याही पद्धतीचा भेद नाही, न स्त्री पुरुषाचा, न जातीचा, न कोणत्या अधिकाराचा. तिथे कुठलाही यारे यारे लहान कोण, हे लहानापासून मोठ्यापर्यंत त्याच्या दृष्टीला भेदच नाही, असा काय निता वैष्णव आहे. आणि आमच्या ठिकाणी भेदच आहे. आमच्या अंतःकरणामध्ये कुठले भेद नाही तो. आमच्या अंतःकरणात पावले भेद भरलेले आहेत. जोपर्यंत ती भेद निवृत्ती होत नाही तोपर्यंत आपण निता वैष्णव होऊ शकत नाही. म्हणजे निता वैष्णव व्हायचं असेल तर आज फक्त एवढंच घेऊन जावा की सत्वत्र फक्त भगवंत पाहायची दृष्टी ठेवा. हा जर परमार्थ खरंच करायचा असेल ना तर कुणाच्याबद्दल तिरस्कार करू नका, कुणाला राग करू नका, कुणाचा द्वेष करू नका. खऱ्या अर्थानं तो परमार्थ सिद्धीत गेल्याशिवाय राहणार. जर खरंच परमार्थ करायचा असेल तर पुढच्यामध्ये भगवंतच आहे, भगवंताचाच वास आहे. वासुदेवम सर्वमिती ही संकल्पना डोक्यात ठेवा. त्या पद्धतीनं पुढच्याशी बोला. पुढच्याशी बोलताना प्रेमानं बोला. प्रेमानं सर्वता राहता. का माहितीये का, हा जन्म थोडाच आहे, परंतु ह्या जन्मात आल्यानंतर परत आपल्याला वाटायला नको की मी या जन्मात येऊन केलं काय. 4 माणसं जोडा, तो खरा परमार्थ असेल. आणि मन
हे झाल्यानंतर मग काय होईल म्हणजे आम्हाला वैष्णव नित्या समजलं तर असा वैष्णव नित्याला म्हणजे त्याला घेण्याचं आणि त्याला वाटण्याचा अधिकार प्राप्त होईल. तुम्हाला हे सांगता ज्याला घेण्याचा अधिकार आहे त्याला वाटण्याचा अधिकार. समजा तुम्हाला 500ची नोट मला द्यायची, तुमच्या खिशात किती पाहिजे? किमान 500 पाहिजे. किमान 500 असल्याशिवाय तुम्हाला मला 500ची नोट देता येत नाही. म्हणजे ज्या अर्थी द्यावं लागेल त्या अर्थी आधी घ्यावं लागेल. आधी घेतल्याशिवाय देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणजे आज जरी आपण त्याला घेणार असो तरी देण्याचा अधिकार आपल्याला आहे का? आपल्याला तो अधिकार नाही. म्हणजे आधी त्याला द्यावा लागेल, मग आधी घ्यावा लागेल, मग तो द्यावा लागेल. दिल्याशिवाय परमार्थ दिल्याशिवाय चालत नाही. परमार्थ हा नुसता घेण्यावर नाही, दिला पाहिजे. ज्याला ज्ञान संपादन करता येतं तो खरा परमार्थित आहे. ज्याला आपल्याजवळ असलेलं दुसऱ्याला देता येतं तो परमार्थित आहे. तुकोबारायांच्या मुलाला ऊस खाण्याची इच्छा झाली. ऊस खाण्याची इच्छा झाल्यानंतर मग तुकोबाराय ऊसाची मोळी आणायला गेले. ऊसाची मोळी आणता आणता रस्त्यामध्ये सर्व ऊस वाटले. एकच ऊस शिल्लक राहिला आणि घरी आले. आणि बायकोंनी आवडीनं विचारलं, अहो एकच ऊस? तुम्हाला मी मोळी आणायला सांगितली होती, एकच ऊस? ते म्हणजे मी मोळी आणली होती, पण काय करू, रस्त्यात पाटलांच्या पोरांनी एक ऊस मागितला, मी सर्वांना दे. मग एक तरी कशाला आणायचा? हा एक तुम्ही मागितला नाही म्हणून मी आणली. तुकोबारायांना वाटण्यामध्ये एवढा अधिकार आहे. तुकोबाराय वाटतात. हा आपण घेतो पण वाटणारा कसा असा पाहिजे? वैष्णव नित्या संभ्रम असला पाहिजे. म्हणून असा हा त्याला भेटला, हा त्याला प्राप्त झाला की म्हणून आम्ही काय करू? अभंगाचं 3रं आम्ही तेच करू. आम्ही वाटुळ्या दाखवू. ते मी तुनाला दाखवून माहितीये का? ब्रह्म दितांना उत्तम लोकांच्या माणसांना दाखवू. त्या दाखवू कारण त्यांना हा ताला प्राप्त होणार नाही. ब्रह्मादितांना हा ताला भेटणार नाही. वैकुंठात सुद्धा हा ताला काय आहे? प्रसाद खाण्याचं सुख वैकुंठ सुद्धा नाही. महाराज सुद्धा म्हणतो पुढती येऊ ताला वाट. म्हणजे आम्ही पुन्हा जन्माला येऊ. कशासाठी येऊ? हा ताला वाटण्यासाठी येऊ, त्याला खाण्यासाठी येऊ. म्हणून आम्ही काय करू? हा ताला आम्हाला भेटला की आम्ही ब्रह्मादितांना वाकडं दाखवून खाऊ. कारण काय झाले? आज ओस अमरावती ताला असला अमरावती ओस पडते. हा देव काय होता? जळीचे मासे होतात. कशासाठी? फक्त हा ताला खाण्यासाठी. पण देव म्हणतात त्यांना हा ताला द्यायचा नाही. काय करायचं? आपले हात तिरीला पुसायचे. का? तर हा ताला तसा आहे, दुर्लभ आहे. पण महाराज तुम्ही एवढं सर्व अधिकार सांगता, तुमचा अधिकार काय? अभंगाचं 4थं चरण.
तंटा म्हणे आभू मंडळी आम्ही वीर बळी गाढे. आम्ही वीर आहोत. खरं वीर कोणाला म्हणावं माहितीये का? थोडक्यात संपवणारे मला कृष्णचरित्र 5 मिनिटं सांगायचे, त्यांच्या आल्याची समाप्ती करायची आहे. वीर कोणाला म्हणावं? जो हा संसार सोडून परमार्थात आला तो खरा वीर आहे. ही सर्व माया सोडून जो खरंच सर्व माया तोडून ही तुळशीची माळ ज्याने धारण केली तो खरा वीर आहे. वीर तोंड सुद्धा नाही, बळी तोंड आहे, बळी सुद्धा तो बरायच आहे. हा तो बराय का बरे आहे? यमाच्या डोक्या पाय देण्याची ताकद आमची आहे. आम्ही तेच आहे बलवान आहोत, म्हणून आम्हाला हा सांगण्याचा अधिकार आहे. दुसरा सांगण्याचा अधिकार का आम्हाला आहे? कारण आम्ही आमच्या तंटामध्ये कृष्णाचं नाम धारण केलेलं आहे, म्हणून आम्हाला हा सांगण्याचा अधिकार आहे. परत आम्हाला अधिकार का आहे बाबांनो? कारण आमच्या अंतःकरणात अवघाजनी प्रकाश झाला आहे, म्हणून आम्हाला हा वाटण्याचा, खाण्याचा आणि सांगण्याचा अधिकार आहे. तसं आम्ही काय आहोत? नित्य संभ्रम वैष्णव आहोत, म्हणून आम्हाला हा त्याला खाण्याचा आणि वाटण्याचा अधिकार आहे. म्हणून या अधिकारवाणीनं आम्ही सांगत आहोत की हे सर्व जो अबंध आहे तो त्याला वाटणं आणि खाण्याच्या अधिकाराचा आहे. आता थोड्या वेळ आपण काय करू? कृष्ण चरित्र ऐकू आणि त्याला समाप्ती देऊ. फार थोडा वेळ राहिलेला आहे, फार थोडा वेळ राहिलेला. काय झालं? श्रीकृष्ण परमात्मा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्यानंतर कंसाने ठरवलं की देवकीला बंदिवासात ठेवायचं. बंदिवासातले 7 पुत्र मारले आणि 8वा पुत्र जो आला तो जन्माला आला. तो साधा जन्माला आला नाही, 4 वर्षाचा चतुर्भुज असा पुत्र जन्माला आला. पुत्र जन्माला आल्यानंतर काय केलं? तर मग तुम्ही काय करा, मला इथं ठेवू नका, मला काय करा, पाटी घेतली, त्यामध्ये परमात्म्याला ठेवलं आणि वासुदेवाला ठेवलं आणि वासुदेव चालू लागले. वासुदेव चालू लागले, मध्ये नदी आली आणि यमुनामाई आल्यानंतर यमुनामाईला पूर आलेला होता. पूर एवढा आलेला की त्यातून जाणं शक्य नव्हतं. वासुदेव तरी सुद्धा वसुदेव म्हटले की जाणार, परमात्मा असल्यामुळे मला तशाची भीती नाही, मी जाणार. वसुदेव चालत निघाले. चालत निघाल्यानंतर वसुदेवाच्या छाती नाथापर्यंत पाणी लागलं. नाथापर्यंत पाणी लागल्यानंतर आता काहीतरी करावं लागणार असं परमात्म्याला वाटलं. परमात्म्याने काय केलं? फक्त अंगठा ठेवला, नदी दुभंडली आणि नदी दुभंडली. नदी वर येण्याचं कारण काय? तर शास्त्र असं सांगतं, नदी वर येण्याचं कारण असं की यमुने मातेला आपलं दुःख हे श्रीकृष्णाला सांगायचं होतं. काय होतं दुःख? कालिया नावाचा सर्प माझ्या पोटामध्ये लपून बसलेला आहे आणि कालिया नावाचा सर्प माझ्या पोटात असल्या कारणास्तव माझं पाणी कोणीही पित नाही. माझं पाणी कसं झालेलं आहे? दूषित झालेलं आहे आणि काही तरावाने हा माझा भार हलता तराव आहे. कानापर्यंत सांगण्यासाठी यमुनामाई वाढत होती आणि श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की बाई, मी तुझं कार्य समर्थाला नेईन, मी तुझा भार हलता करेन. आणि हे वचन दिल्यानंतर मग काय झाली? यमुनामाई दुभंगली आणि ह्या तटाचा नंद झाला, त्या तटाला गेला आणि तो बरोबर ते म्हणजे परमात्मा हा ह्याच्यात ठेवण्यात आला, दोतुळात गेला. दोतुळात आल्यानंतर मग परमात्माचा जन्म झाला आणि दोतुळीच्या सुद्धा अंत पार नाही लेखा. दोतुळामध्ये सर्वत्र काय प्राप्त झालं? सुख प्राप्त झालं, सर्वत्र आनंद प्राप्त झाला. कुठे दुःखाचा लवलेश सुद्धा राहिला नाही. लक्ष्मी तिथं वास करू लागली. मायेनं तिथं ताडता पाय घेतला. मायेनं ताडता पाय घेतला असताना म्हणून अनेक प्रकारच्या लीला भगवंताने केल्या. भगवंताच्या स्तनामध्ये दूध भरून आली
आलेली पुतना राष्ट्रपती तिचा सुद्धा वध केला. काय माहितीये का, मी काल्याचं कीर्तन अजूनपर्यंत केलेलो नाही किंवा मला आतापर्यंत ह्या जन्मात मी काल्याचं कीर्तन करेन मला अपेक्षाच नव्हती. कारण ताला हा अधिकारी माणसाचं काम आहे. आमच्यासारख्याचं ताला हे काम नाही. म्हणजे मी स्वतः कुठलाही सप्ताह जर असेल तर सर्वात जो अधिकारी माणूस असेल, सर्वात जो वयस्कर माणूस असेल त्याच्या हातात आम्ही ताला देतो. आणि ताला हा कीर्तनाचा मी कधीच अभ्यास केला नाही. अभ्यास कधी दाल बापूंनी मला दुपारी सांगितलं की असं असं काल्याचं कीर्तन करावं लागेल. तिथनं पुढं माझा अभ्यास चालू झाला. मी आज काल्याला उभा आहे. म्हणजे आणि मी नाही म्हणतो ना, याचं कारण काय माहिती का, ही सेवा पांडुरंगानं माझ्या पदरात घातली, मी तशाला नाही. देवानं ही सेवा माझ्या पदरात घातलेली असताना मी नाही म्हणू शकत नाही. म्हणून मी सेवा घेतली नाही तर ताला. मी बाकी कीर्तन केली पण ताल्याच्या कीर्तनाचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. आणि हा ताल्याचा प्रसंग ह्या विठ्ठल मंदिरातील हे माझं परम भाग्य आहे. मी आज काय म्हणून माहिती का, आता कसा झालो समुद्र पुण्य फळले बहुत दिवसा. आज माझं खरंच पुण्य असं फळाला आलं. आणि फळाला आल्यामुळं अशा पुरातन अशा विठ्ठल मंदिरामध्ये जिथं साक्षात तुटोबरायने आपलं पाय ठेवलं अशा ठिकाणी मला आज कीर्तनाची संधी भेटली. आज माझं जीवन सफल झालेलं आहे. थोडंसं दोन गोष्टी सांगणार आहे की चाल्या श्रीकृष्णाने पुतना नावाच्या राक्षसीचा वध केला. ब्राह्मण बनून आलेल्याला सुद्धा पळवाटा करून दिल्या. परत शेषनागाला सुद्धा मारलं. सर्व केल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळांची एकदा टीम बसली. टीम खेळून दमल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्यांचं त्यांच्याकडे लक्ष दिलं. बाबा तुम्ही एवढे बारीक का झाला, तुम्हाला तो खायला देत नाही का. म्हणतात काय सांगायचं महाराज, आमच्याकडे दूध होतं, त्याचं लोणी होतं, पण ते लोणी जातं फक्त मथुरेच्या डेअरीला जातं. आणि आम्हाला फक्त दात आम्ही दातावरचे श्रीकृष्ण म्हटला आता तुम्हाला तुमचा अधिकार भेटलाच पाहिजे. तुम्हाला तुमचा अधिकार प्राप्त करून मी देणार. तुम्ही काय करा, काठ्या डोळा करा, बारीक खडे डोळा करा आणि काय करा, दगड डोळा करा. आणि आपण काय करायची, चोरी करायची. आज चोरी करायची. डोळा म्हणजे चोऱ्या करायच्या. आणि चोऱ्या करून काय करायचं, फक्त आपल्याला पाहिजे एवढं लोणी चोरायचं आणि ते खायचं. बाकी कुठेही हात लावायचा नाही. पण अशा तऱ्हेनं चोऱ्या होऊ लागल्या. एक एक चोरी होऊ लागली. आणि चोरी होत असताना मग सर्व ज्या डोपिता होत्या त्या यशोदेबाईकडे गेल्या. म्हणल्या की आम्ही इथं दोटुळात राहू का नको, तुम्हाला एवढं सांगा, दोटुळी राहावे का जावे, आम्ही दोटुळात राहायचं का नाही, एवढंच सांग. मग श्रीकृष्णाला परत मग जाळी वळायला पाठवण्यात आलं. जाळी वळण्यात श्रीकृष्ण गेले आणि तिथं हमामा हुतुतू असे अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. आणि खेळ खेळत असताना मग दमल्यानंतर मग काय केलं, शिदोरी आणली, लोणी दही एकत्र केलं, त्याचा चाला केला. त्याला एकमेकांना भरवला. असा हा त्याला आज आपण इथं संपन्न करत आहोत. वैकुंठी असणारा दुर्लभ त्याला आम्हाला आज प्राप्त होत आहे. आज कार्तिकी स्नानाची संपन्नता आहे. भगवंत जागृत झालेले आहे. तार वैकुंठ चतुर्दशी होती. शिव आणि वैष्णूचं ऐक्य तार झालेला आहे. आपल्या अंतःकरणातला भेद या त्यालाच्या निमित्तानं आपण दूर केला पाहिजे. जीव आणि शिव एकच आहे. आपण म्हणजे देव आहोत आणि जीव ब्रह्म ऐक्य हा खरा त्याला आहे. तो त्याला आपल्या जीवनात प्राप्त व्हावा. आपणच तर देव स्वरूप आहोत. ही वृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये स्थापन व्हावी. या चराचरामध्ये देव बसलेला आहे. ह्या चरामध्ये वृक्षाची या पाने हाले त्याची सत्ता म्हणून अहंकार राहिली होते. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही महाराज. इतका तो परमार्थता आहे. जळीस तरी तासती पातळी, विठ्ठल जळीस तरी भरला, विटा ठाव नाही उरला. ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये हवी. प्रत्येक जीवामध्ये तो विठ्ठल, तो परमात्मा स्थित आहे. अशा पद्धतीने वर्तन करा आणि चांगलं आयुष्य जगा. परमार्थाचं ध्यान करा. रोज 5 मिनिटं ज्ञानेश्वरी. आपल्या जीवनाचा उद्धार कशाने होईल तर ज्ञानेश्वरी शिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. आपल्या जीवनाचा उद्धार होईल
होईल तर फक्त ज्ञानेश्वरी होईल, येत तरी ओवी अनुभवावी. नाही पूर्ण ज्ञानेश्वरी वाचता आली तरी चालेल, नाही पूर्ण ज्ञानेश्वरीचा अर्थ समजला तरी चालेल, पण येत तरी ओवी अनुभवावी. म्हणजे ती पहिली ता ओवी असते ना, ती जरी अनुभवता आली तरी आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय करा, रामकृष्ण हरीची माळ जपा. किती वेळ लागतो रामकृष्ण हरी म्हणायला? 108 वेळा रामकृष्ण हरी म्हणायला 5 मिनिटं पुरेसे होतात. पण 5 मिनिटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत चला, आपल्या जीवनाची धन्यता त्यामध्ये. वैष्णव आहोत आपण 3 संध्या हरिपाठ सांगितला, एक संध्येला तरी हरिपाठ म्हणा. किती वेळ लागतो हरिपाठ म्हणायला? केवळ 15 मिनिटं. केवळ 15 मिनिटांमध्ये हा हरिपाठ होतो. तो हरिपाठ रोज म्हणत जावा आणि आपण खऱ्या अर्थानं आपल्या परमार्थाची धन्यता करा. ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात हे बहुत सुकृताची जोडी येईल आणि मग आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या जीवाचा उद्धार आजपासूनच करायला सुरुवात करा. घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी तेवढी वाचा, 5 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा आणि हरिपाठ म्हणायला चालू करा. एवढंच सांगतो. मी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. उपस्थित असणारे ज्यांनी दारिमाची साथ केली ते सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. मृदुंजाला साथ केली त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. विनेत्री बाबा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि तुम्ही जर नसता तर हा खेळ झाला नसता. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती, हे सर्व देव तुम्ही महादेव. आणि तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो आणि चिंतन रूपी सेवेला Thank you.